लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहणार की कशा पद्धतीने कान्हा सरकारला आपली खरी ओळख दाखवत सगळी मस्ती जिरवणार आणि दुसऱ्या बाजूला आता सखीला सुद्धा समजावणार. आता नेमकं कसं कसं काय काय घडतं हे बघूया. तर आता इकडे सखी ही म्हणत असते, माझी आई नेमकी कोण आहे हे मलाच ओळखता नाही येत आहे, इतकी दुर्दैवी मुलगी आहे मी, पण तरीही माझी आई नेमकी कोण आहे हे मला कळायलाच हवं. आणि म्हणून आता तुम्ही दोघींनीही सिद्ध करा तुमच्यापैकी तेजस्विनी कामत कोण आहे. त्याबरोबर मग आता सखीने हे असं म्हटल्यावर मग आता मनस्विनी आणि तेजस्विनी दोघीही त्या एकाच घरात राहणार असतात. आता तेजस्विनी हिला खऱ्या तेजस्विनीला गेस्ट रूममध्ये राहावं लागतं आणि मनस्विनी ही तिच्याच बेडरूममध्ये जाते. आता त्यानंतर मग इकडे आता सगळेजण बिपायला रात्री निघून गेल्याच्यानंतर मनस्विनी ही तेजस्विनीकडे गेस्ट रूममध्ये येते. आता तेजस्विनी ही नुकतीच बसलेली असते. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, वा नशीब चमकलं गं तुझं, कशी पळून गेलीस बरं गं तू माझ्या तावडीतनं सुटून. असो, कशी गेलीस, का गेलीस, काय केलंस, या सर्व गोष्टी जाणून घेण्यात ना मला आत्ता काहीच रस नाही आहे. पण इंटरेस्टिंग काय आहे सांगू, महत्त्वाची गोष्ट तुला तर माहिती आहेच ना, मी पैशासाठी काहीही करू शकते, कुठल्याही हद्दीला जाऊ शकते. अगं अनुभव घेतलायस की तू माझा, तुझ्या नवऱ्याला मीच मारलं, तुला 12 वर्ष कैदेत मीच ठेवलं, तुझ्या मुलीला माझ्या ताब्यात मीच ठेवलं, तुझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी स्वतःच्या हातात मीच घेतली, बरोबर ना. मग आता जर मी एवढं सगळं करू शकते, माझी एवढी सगळी ओळख असू शकते की तुझ्या एवढ्या श्रीमंत नवऱ्याची विल्हेवाट मी लावू शकते, तर तुला काय वाटतं मी तुझ्या त्या एवढ्याशा मुलीला संपवू शकत नाही का गं? हां, पैशांसाठी मी काहीही करू शकते. राघवने तुझ्या मुलीला नॉमिनी ठेवलं आहे ना, जर तुझी मुलगीच या जगात नसेल तर मग ही प्रॉपर्टी तर आपोआप माझ्या ताब्यात, म्हणजे तिच्या आईच्या तेजस्विनीच्या, म्हणजे माझ्या ताब्यात येईल ना मनस्विनी ताई. त्यामुळे हे बघ, मी जेवढं सांगते तेवढंच ऐक, उगाचच्या उगाच नाटक करू नकोस. तुला तुझ्या मुलीला बघायचं होतं, ही तुझी शेवटची इच्छा होती, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, आता गुपचूप इकडनं चालती हो. तर दुसऱ्या बाजूला आता तेजस्विनी ही गप्पच राहिलेली असते आणि इकडे सखी ही खोलीमध्ये बसलेली असते. सखीचं डोकं दुखत असतं, तिचं डोकं पूर्ण भंजाळून गेलेलं असतं, तिला काही कळत नसतं, सुचत नसतं, खरं काय खोटं काय कळत नसतं, ती रडत बसलेली असते. ती कान्हाला सांगते, माझं डोकं खूप दुखतं आहे. यावेळी कान्हा म्हणतो, बेबी सरकार तुम्ही जरा शांत व्हा बरं, 1 मिनटं तुमच्यासाठी ना मी जरा गोळी घेऊन येतो, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि मग आता कान्हा हा गौतम काकाच्या खोलीमध्ये गोळी आणण्यासाठी चाललेला असतो आणि त्यावेळी आता त्याला तिकडनं सावली चालत जाताना दिसते. कान्हा येऊन बघतो तर काय, तिकडे तेजस्विनी चाललेली असते. मग आता कान्हा तेजस्विनीला थांबवतो आणि विचारतो की कुठे चाललाय तुम्ही. कायच विचारतोय मी. आता तेजस्विनी घाबरते आणि एका जागी स्थिर गप्प उभी राहते. कान्हा म्हणतो, अहो गप्प राहू नका, मी विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे. कुठे चाललाय तुम्ही, कोणालाही न सांगता न विचारता, काय बोलतोय मी. त्याबरोबर मग तेजस्विनी कान्हासमोर हात जोडते आणि म्हणत असते, कान्हा नको थांबू मला, प्लीज प्लीज नको थांबू, जाऊ दे मला. अरे ती मनस्विनी तुला वाटते तशी नाही आहे, ती इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. अरे आज ती माझ्या खोलीत आली होती आणि आत्ता तिने मला सांगितलं आहे की जर मी गुपचूपपणे निघून नाही गेले तर ती माझ्या सखीला कायमचं संपवून टाकेल. कान्हा माझी इच्छा एवढीच होती की मी माझ्या मुलीला एकदा डोळे भरून बघावं आणि मी तिला डोळे भरून बघितलं आणि त्याचसोबत मी तिचं सुखही बघितलं. तिच्यासोबत तुझ्यासारखा ठाम खंबीर कायम तिची साथ देणारा जोडीदार आहे. मग आता मला माझ्या सखीची काळजी राहिलेली नाही, म्हणून म्हणते जाऊ देत मला कान्हा, जाऊ देत, नको थांबवू मला. अरे ती मनस्विनी कुठच्याही थराला जाऊ शकते, ती माझ्या सखीचा जीवही घ्यायला कमी करणार नाही. तुला माहिती आहे ती मला काय म्हणाली आहे, ती मला म्हणाली की जर मी नाही गेले ना इकडनं तर ती सखीला कायमची संपवून टाकेल. मला सांग, हे मला परवडणार आहे का? नाही रे नाही, मला काहीही महत्त्वाचं नाही आहे, मला फक्त माझी मुलगी महत्त्वाची आहे. त्यावर कान्हा म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्हाला वाटतं की जर तुम्ही इकडनं निघून गेलात तर ती मनस्विनी खरंच सखी मॅडमना जिवंत ठेवेल, चांगलं आयुष्य जगू देईल असं वाटतंय तुम्हाला? अहो तिने आत्तापर्यंत सखीला फक्त जिवंत ठेवलं आहे प्रॉपर्टीसाठी.
तिला 22 वर्ष पूर्ण होण्यासाठी, तिचं लग्न लावण्यासाठी एवढी वर्ष तिने सखीला फक्त पैशांसाठी सांभाळलं आणि तिने माझ्याबरोबर तिचं लग्नसुद्धा त्याचसाठी लावून दिलेलं, जेणेकरून आमचं लग्न झाल्यानंतर मग ती सखीकडनं प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेईल आणि ती मोकळी होईल. तिने शब्द दिला होता तसा मला की तू तिच्याकडनं सह्या घ्यायच्या आणि ती मला मालामाल करणार. म्हणून सांगतोय नका जाऊ. ह्या सगळ्या प्रकरणात तुम्हाला सखी मॅडमची आणि सखी मॅडमना तुमचीच साथ हवी आहे. प्लीज ऐका माझं, नका जाऊ कुठेही. आणि मी आहे ना. आत्ताच तुम्ही म्हणालात ना की माझ्यासारखा मुलगा तुमच्या मुलीला मिळाला म्हणजे तुमच्या मुलीचं कल्याण झालं म्हणून. मग मी शब्द देतोय तुम्हाला, मी आणलं आहे ना तुम्हाला या घरात. तुम्हाला काहीही न होऊन देणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत आणि निवांत जा आणि तुमच्या खोलीत झोपा आणि पुन्हा ह्या घरातनं निघून जाण्याचा विचारही चुकूनही डोक्यात आणू नका. मी आहे. मी तुम्हा दोघीही मायलेकींना काहीही होऊ देणार नाही आहे. आणि बघितलं ना, आज जेव्हा सखी मॅडमने तुम्ही त्यांच्या डोक्यावरून हात फिरवलात तेव्हा काय म्हणाल्या की त्या तुमचा स्पर्श ओळखतायत. ह्याचा अर्थ काय? आज ना उद्या, उद्या ना परवा त्यांना खरं समजणार, सत्य त्यांच्यासमोर येणार आणि तुम्हीच त्यांची आई आहात ह्याचाही उलगडा होणार. पण तोपर्यंत तुम्हाला, मला, आपल्याला धीर धरावा लागेल. आणि म्हणून सांगतोय, ऐका माझं, चला खोलीत. मग कान्हा स्वतःहून तेजस्विनीला हाताला धरतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो. तिला व्यवस्थित बसवतो, थोडं पाणी प्यायला देतो आणि म्हणतो घ्या, शांत व्हा आणि आता निवांत झोपा. तर दुसऱ्या बाजूला इकडे मनस्विनी आरशासमोर उभी राहून बोलत असते, वा वा मनस्विनी वा, तुझ्यातली घाबरवण्याची जी काही खुबी आहे ना, त्याने आत्तापर्यंत ती भित्री तेजस्विनी घाबरलीही असेल आणि एव्हाना ती बंगला सोडून बंगल्यातनं बाहेर निघूनही गेली असेल. आता ती माझं काहीही वाकडं करू शकणार नाही आहे. सखीला मीच तिची आई आहे हे आता पटणार, कारण ती तिची खरी आई तर पळून गेली. त्यावेळी कान्हा तिकडे येतो आणि कान्हा टाळ्या वाजवत म्हणत असतो, वा वा मनस्विनी वा, खरंच काय जाळं विणलं होतंस गं. पण शेवटी साईनाथांच्या मनातही तुझा खोटारडेपणा उघडा पडावा असंच आहे. त्यावर मनस्विनी म्हणते, तू तर. त्यावर कान्हा म्हणतोय, आवाज खाली. आत्तापर्यंत तुला इज्जत देत होतो, तुझ्याबरोबर चांगलं बोलत होतो, कारण मला वाटत होतं तू तेजस्विनी कामत म्हणजे माझ्या बायकोची आई आहेस. पण आता मला स्पष्ट समजलं आहे की तू माझ्या बायकोची एक फसवी, खोटारडी, तिच्या आईला डांबून ठेवणारी, तिला खूप जास्त त्रास देणारी मावशी आहेस. त्यामुळे आता तुला घाबरण्याची मला मुळीच गरज नाही आहे, समजलं ना. त्यामुळे आता माझ्याजवळ आवाज वाढवून बोलायचं नाही. आणि हे सगळं सखीच्याही खूप लवकर लक्षात येईलच, कारण काय आहे, गाढवाने कितीही वाघाचं चिलखत पांघरलं तरीसुद्धा गाढव कधी वाघ होत नसतो गं. शेवटी गाढव हा गाढवच राहत असतो. मनस्विनीसारखी साडी, तेजस्विनी मॅडमसारखी साडी नेसशील, त्यांच्यासारखं बोलशील, वागशील, त्यांच्यासारखा चेहरा आहे म्हणून त्यांचे गुण आत्मसात नाही ना करू शकत तू. ते तर तुझ्यात तुझेच राहतील ना. काय बरोबर ना. आणि तू कितीही प्रयत्न केलास ना तरी आता तू खऱ्या तेजस्विनी कामतांना इकडनं कुठेही हकलू शकणार नाही आहेस. त्यामुळे आता तुझा सर्व प्लॅन फ्लॉप होणार आहे, समजलं ना. पुन्हा तेजस्विनी कामतांच्या नादी लागायला जाऊ नकोस, नाहीतर ह्या कबीर किर्लोस्कर सारखा माणूस अख्ख्या जगात बघितला नसशील. आता कबीर किर्लोस्कर हे नाव ऐकूनच मनस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याबरोबर कान्हा म्हणतो, हो हो हो, अगदी बरोबर, कबीर किर्लोस्कर, कबीर देवदत्त किर्लोस्कर, देवदत्त किर्लोस्करांचा आणि राजलक्ष्मी किर्लोस्करांचा नातू आणि मुलगा. काय गं, काय वाटत होतं तुला? तू माझ्या बाबांचा खून केलास माझ्या घरात येऊन माझ्या नजरेच्या समोर, आणि मी तुला सोडून देईन? मी तुला शिक्षा घडवून देणार नाही. एवढे दिवस शांतपणे मी वाट बघत होतो तुला उद्ध्वस्त करण्याची, तुला रस्त्यावर आणण्याची. आणि आता तर तुला रस्त्यावर आणण्यासाठी मला माझे हात बडबटवून घेण्याचीही गरज नाही आहे. कारण जेव्हा सखीला समजेल ना की तू तिची खरी आई नाही आहेस, तू तिच्या खऱ्या आईला एवढे वर्ष खरोखर डांबून ठेवलं होतंस, तिचे हाल केले होतेस, तेव्हा सखीच तुला हाताला धरून बाहेर काढेल, समजलं ना. मी सखीच्या आयुष्यात येण्यामागे माझा दुसरा काहीही हेतू नव्हता, आजही नाही आहे, किंवा माझं सखीवर प्रेम आहे वगैरे वगैरे असं काहीही नाही आहे. मला फक्त तुला उद्ध्वस्त करायचं होतं. मला एवढे दिवस वाटत होतं की तू तेजस्विनी कामत आहेस, तू माझ्या बाबांचा जीव घेतलास, पण नाही गं, तू तर मनस्विनी आहेस. बिचाऱ्या तेजस्विनी कामताचा तर ह्या सर्व गोष्टीशी संबंधही नाही आहे आणि त्यामुळे मी तू उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे. ओ सॉरी, मी नाही, सखी.
सखी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे. जेव्हा सखीला समजेल तू किती नीच आणि खालच्या पातळीची आतल्या गाठीची बाई आहेस तेव्हा. लक्षात ठेव, कान्हा महाडिक उर्फ कबीर किर्लोस्करचे शब्द आहे. कळलं ना? आणि हो, मार्क माय वर्ड्स, कबीर किर्लोस्कर जे बोलतो ना ते तो करतोच, आणि जे नाही बोलत ते तर तो ठरवून करतो. त्याबरोबर आता ती बघत राहते त्याच्याकडे. त्यावर तो म्हणतो, आश्चर्य वाटतं ना माझ्या बोलण्याचं? साईनाथांची कृपा. मी हे सगळं ठरवून प्लॅन करून केलं. तुझ्या मुलीच्या तुझ्या भाचीच्या आयुष्यात आलो, तुझ्या घरात येऊन राहिलो. सगळं जाणून बुजून ठरवून उमजून केलं. समजलं? जा, काय करायचं आहे ते कर. तुला उद्ध्वस्त करण्यासाठी मी सखी हा फक्त मार्ग निवडला होता. तू सखीला त्रास दे, तिला वाईट वागव, मला भरपूर वेळा सांगितलंस, पण मी एकदाही तुझं ऐकलं नाही. कारण मुळात माझं सखीजवळ काही वैर कधी नव्हतंच. मला सखीपासून कधी काही त्रासही नव्हता, कधी काही धोकाही नव्हता, आणि कधी माझी तिच्यापासून काही अडचणही नव्हती. पूर्वी मला वाटायचं सखीसुद्धा तुझ्यासारखीच असेल, पण नंतर जेव्हा तिच्याशी लग्न झालं तेव्हा मला आपोआपच कळलं की तू किती विचित्र आहेस. मला बऱ्याचदा हा प्रश्न पडायचा की सखी खरंच तुझी मुलगी आहे का? आणि शेवटी माझ्या मनातली शंका खरी ठरली. सखी तुझी मुलगी नाहीच आहे, आणि मुळात माझ्या बायकोसारखी एवढी गोड, निष्पाप आणि चांगली मुलगी तुझ्यासारख्या नालायक बाईची मुलगी नाही आहे हे तिचं सौभाग्य आहे. तुझ्यासारख्या हलकट बाईच्या पोटी येण्यापेक्षा ती खऱ्या तेजस्विनी कामतांची मुलगी आहे ह्यातच मला आनंद आहे. आणि लवकरात लवकर मी माझ्या बाबांना न्याय आणि तेजस्विनी कामतांना त्यांचा हक्क आणि माझ्या सखीला, माझ्या बायकोला तिच्या आईचं खरं प्रेम मिळवून देणार. लक्षात ठेवा, मनस्विनी खानोलकर. समजलं ना? एवढं बोलून कान्हा तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता इकडे मनस्विनी म्हणते, ह्याची एवढी हिंमत की हा माझ्यासमोर एवढ्या रुबाबात बोलतो. एक मिनटं, काय म्हणाला हा? ह्याचं सखीवर प्रेम वगैरे काहीही नव्हतं. याने सखीचा फक्त मार्ग म्हणून वापर केला. येस, हाच तर माझ्याकडे मोठा पॉईंट आहे. हे जाऊन जर मी सखीला सांगितलं तर सखी पूर्णपणे तुटून जाईल. ऑलरेडी ती माझी खरी आई कोण ह्या गोष्टीमध्ये कन्फ्यूज आहे. त्यात त्या बावळट मुलीला जर मी असं काहीतरी जाऊन सांगितलं तर ती आणखीन खचून जाईल, तुटून जाईल, आणि तिचा कान्हावरचा सर्व विश्वास एका सेकंदात गळून पडेल. एकदा का तिचा कान्हावरचा विश्वास नाहीसा झाला की त्यानंतर मग मला जे हवं ते मी करूच शकते. वा मनस्विनी वा, अडचणीतूनही योग्य मार्ग कसा निवडायचा ना हे फक्त तुझ्याकडून शिकता आलं पाहिजे. तू हुशार तर आहेसच, पण त्याबरोबर टॅलेंटेडही आहेस. तू जिनियस आहेस मनस्विनी, तू जिनियस आहेस. आता सखीचा वापर तुला प्याद्यासारखा नाही तर वजिरासारखा करून घ्यायचा या खेळामध्ये. आता सखी तुझा वजीर आहे आणि कान्हा आणि ती तेजस्विनी तुझे प्यादे आहेत, तुझे नाही, विरोधकांचे प्यादे. आणि त्यांना आता तुला मात द्यायची आहे तुझ्या वजिराने म्हणजे सखीने. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो इथेच थांबूया. धन्यवाद.